तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं खालदादा युट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, आम्ही आता निघलेलो आहे उदयपूरला, मस्त पद्धतशीर मध्ये। तिथं किल्ला वगैरे पाहणार आहे, झालं तर पाहणार आहे, नाही झालं तर घराकडे निघणार आहे। आता इथून डायरेक्ट अहमदाबाद। तर तुम्ही असाच ब्लॉग कंटिन्यू करा। तर गाईज, आम्ही इथे राजस्थान मध्ये नागौर म्हणून गाव, इथं नाश्त्याला थांबलो होतो। बघू शकता तुम्ही, इकडे आपली गाडी उभा आहे, बघू शकता आपली गाडी उभा आहे। इकडे आपली मित्रमंडळी बसलेली मस्त पद्धतशीर मध्ये, फोन मध्ये डोकं वगैरे घालून मस्त। इकडं आम्ही सांगितले आता मस्तपैकी 2 पराठे आणि पोहे। बघू शकता तुम्ही, इथं हॉटेल आहे नागेश म्हणून गाव आहे, मस्त नागोरी, मस्त राजस्थान मध्ये। इकडं राजस्थानी ट्रॅव्हल्स बघू शकता। तर मित्रांनो, असाच ब्लॉग कंटिन्यू करा। तर चला, आपले आलेले पोहे बघू शकता तुम्ही, मस्त पद्धतशीर मध्ये बघू शकता। इकडे पोहे आलेले आपले मस्तपैकी पद्धतशीर मध्ये। रवी सेठ, कसे पोहे टेस्ट करून सांगा पहिलं। रवी सेठ, कसे पोहे टेस्ट करून सांगा ना, कसे गाईज। तर मित्रांनो, मी टेस्ट करतो आता। भारी। तर असा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही। गाईज, आमचे आलेले परोठे हे आता टेस्ट करून सांगते ना आम्हाला। मस्त पद्धतशीर मध्ये दही वगैरे दिलेलं आहे, मस्त पद्धतशीर मध्ये। इकडे रवी सेठ पोहे वगैरे खातोय, मस्त अशी फिलिंग येते, मस्त फर्स्ट क्लास मध्ये। मित्रांनो, इकडं मेथी परोठे आणि इकडं आलूचे परोठे। इकडे रवी सेठ फोनवरती काहीतरी ऐकतोय। तर चला, असंच कंटिन्यू करा। मी टेस्ट करतोय हे पोहे काय परोठे दह्याचे, तर पद्धतशीर मध्ये आलूचे परोठे, मेथीचे परोठे, कस्तुरी मेथी। टेस्ट करा ना। भारी। मित्रांनो, आमचं झाला नाश्ता वगैरे। इथं मस्त पद्धतशीर परोठे वगैरे खाल्लेले, मस्त असं मस्त पद्धतशीर मध्ये पोहे परोठे मस्त दिलेले नागगिरी मध्ये। तर चला, असाच ब्लॉग कंटिन्यू करा। ये लोग राजस्थान के लोग बहुत अच्छे हैं। वो नहीं, इधर हमको कोई तबलीग नहीं मिला, कुछ नहीं मिला। बहुत अच्छा रहा हमारा सफर भी, बहुत अच्छा रहा। 3-5 दिन हो गए हम। आप कहीं भी चले जाओ, आपको आवाज़ करेगा, आपको कोई चीज की परेशानी होगी। वो अगर गाड़ी भी पंचर हो जाती है, वो आदमी आपका हेल्प करेगा। ये नहीं है वो चले जाओ, वो ऐसा हो जाता है, ऐसा कभी नहीं। खाना भी बहुत बढ़िया मिलता है, खाना भी अच्छा, चाय भी अच्छी मिलती है, सब अच्छा मिला हमको, सब अच्छी चीज। दाल रोटी सब एकदम शाकाहारी मिलता है, शुद्ध शाकाहारी। वही हो ना, हर आदमी का है नहीं, आवाज होता है। चलो आओ क्या, चलो आता है, बाय बाय। तर मित्रांनो, असे भारी भारी लोक इकडं, काही विषय नाहीये, आपल्याला असंच भाई मध्ये राहायचं। तर चला, भेटू कंटिन्यू। तर मित्रांनो, आम्ही निघलेलो आहे जोधपूर दिशेने। म्हणजे सर वगैरे असं मस्त ते नाश्ता वगैरे केला आम्ही सगळ्यांनी। आता मस्त पद्धतशीर मध्ये इकडे अश्विन भाऊ गाडी चालत आहे, इकडे सर बसलेले आहे, इकडे रवी भाऊ बसलेला आहे, हा इकडे मी बसलेलो आहे। बघू शकता, मस्त मस्त नाश्ता वगैरे केला। आता मस्त झोप येणार आहे मला। मी दही वगैरे खाल्लं तिथं, असं दही भारी, एकदम दही भारी दिलेलं आहे तिथं, अशी म्हणजे घरचं दह्यासारखं दही दिलेलं आहे, मस्त पद्धतशीर मध्ये। मला खूप आवडतं तिथं। आणि दही गारग्यात होतं बरं, मडक्यामध्ये असं भारी लागत होतं खायला। मी साखर वगैरे टाकून खाल्ले त्याच्यामध्ये, मस्त। कसं वाटतंय रे भाऊ नाश्ता, तुम्हाला कसं वाटला? तर चला मित्रांनो, तुम्ही असा व्हिडिओ कंटिन्यू करत राहा। शकता तुम्ही, इथं खूप मोठं मंदिर आहे, गौशाळा पण इकडे मस्त पद्धतशीर मध्ये बघू शकता तुम्ही। गाईज, इकडं गायला नाही समान दर्जा इकडं,
तुम्ही बघू शकता तुम्ही, आणि खरंच खूप भारी मंदिर आहे. बघू शकता तुम्ही, केसरी काल भैरवनाथ मंदिर आहे. दर्शन करू. आम्ही आता इथं दर्शनाला थांबणार आहे, 100% थांबणार आहे. तुम्हाला दाखवू शकतो मी. तर चला गाईज मित्रांनो, आम्ही थांबलो इथं, बघू शकता तुम्ही. आता आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. सहज पाहिलं आम्ही काल भैरवनाथचं मंदिर आहे. खूप क्राऊड आहे इथं, बघू शकता तुम्ही कसं वातावरण आहे. तर मित्रांनो बघू शकता इकडं ये नंदा कामधेनु गोमाता की समाधि स्थल है। यहाँ पर परिक्रमा लगाना आपको जूता चप्पल उतार के, ठीक है? ठीक है. ठीक है। कंप्यूटर कक्ष में देते हैं, 300 करने वाले भी कंप्यूटर कक्ष में पधारो। हरि बोल. उडून गेला असं कोण लोकल कसे तुम्हाला माहित नाही. तर मित्रांनो आम्हाला गाईड फ्री मध्ये सर्व्हिस देतोय. तर चला. मतलब होती है ना वो पैसा, वो मतलब खराब होती जाती है. तो यहाँ पर सिंह में और वेदांगना में जांच पैसा दो, ये कैंसर हो चुका है तो 300 रुपये मतलब रोज पट्टियाँ होती है, 3 रुपया रहता है. तो परमानेंट कोई इलाज नहीं है. ये घाव कभी नहीं भरता है, कभी नहीं भरता है. हाँ कुछ नॉर्मल होता है वो ठीक होता है. अरे अलग तो मैं नहीं दूँगा, आगे देख रहा मार्केट देख रही ना. हर आदमी के साथ भैया साफ करो आराम से. ये प्रसाद में रोड में फूड जैसे 10 रुपये के, 25 रुपये के, 50 रुपये के, आपकी इच्छा अनुसार ले सकते हो. और मंदिर में पूजा होती है, अंदर बैठ के फोटो निकला इकडं काल भैरवचं मंदिर आहे. इकडं मस्तपैकी पहिलं उज्जैनमध्ये म्हणते आणि दुसरं इथं आहे. ऐक ना हो असे भाऊ, पहिलं उज्जैनमध्ये दुसरं इथं आहे ना. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आम्ही दर्शनाला थोड्या वेळात मस्त पद्धतशीर. चला बघा आपल्याला महाकालचं मंदिरातून बाहेर निघाल्यानंतर असं मस्त हे आपलं गौ माताचं त्याचं डेकोरेशन मस्त पद्धतशीर मध्ये बघू शकता तुम्ही. ये बकरी है ना, ये दूध पीने के लिए लेकर आई है. तर मित्रांनो तो दोन पायावरती चालवतो, 2 पायावरतीच खातो पितो मस्त बघ. आणि ही बकरी काय त्याला दूध पाहिजे ती, असं त्यांचं म्हणणं आहे. मित्रांनो इथं म्हणजे गौरक्षक भारी, इथं काही विषय नाहीये. गौरक्षक बोलते सबको बोलते. खरंच मी आज बघितलं. तीन पेड़ के गाँव से ऑपरेशन के बाद में ये सारे 3 पेड़ के इकडं फक्त 3च पाय. इकडे बघू शकता त्यांना तुम्ही.
इकडं 3 पाय आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की पुरं 3 पायाची लाईन आहे आणि ती पल्लीकडे जी लाईन होती का ती 2 पायाची होती. बघू शकता तुम्ही. गौरक्षक विषय हाडे काय इथे एक कचवा म्हणजे कासव मस्त हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो भारी बद्रीकर ये रंग बिरंगी चिड़िया गोरी है, अलग अलग रंगों की, जैसे दिखने में खूबसूरत है, छोटे छोटे ये बतख है। जैसे नहाने के लिए इसको ये पानी का कुंड बना हुआ अलग से, और खाने के लिए जैसे भोजन व्यवस्था यहाँ पर आहार है, अनाज है, जो भी है पूरी एक ही झूले का साथ में आगे भी सरंग साथ राख भाई, साथ राख, थोड़ा घेप राख। आगे बढ़ो, आगे बढ़ो। इस पे गूगल पे माहिती होंगी ना सर? क्या गूगल पे होगा ना इसका? गूगल पे होगा ना? गूगल पे? हाँ गूगल पे बस जानकारी इसकी। हाँ वो मिल जाएगी, गूगल पे मिल जाएगा। हाँ वही बोल रहा हूँ। इधर आ जाओ भैया, साथ में तो हे जे का हे डॉक्टर रूम आहे मस्त. इथं ढोरांची मस्त देखरेख करते मस्त पद्धतशीर मध्ये पशु पक्षी त्यांची. अन्न पार्ट आहे गौ माताचे. अन्न पार्ट बघू शकता तुम्ही. आपल्या गाईची कशी सेवा करते मस्त. अन्न पार्ट गौ माताचा डोळा वगैरे सगळं 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 माहिती दिलेली इथं. पिल्लू कसं तयार होतं, काय कसं होतं, गर्भ कसं खराब होतं, ते सगळं म्हणजे विषय हाड आहे. सबको साथ में आना है। हम जितने लोग साथ में चल रहे हैं उनको सबको साथ में चलना है, पूरी जानकारी के साथ पूरा बताएंगे। एक मिनट। गोमाता के इलाज के लिए हर महीना 9 लाख रुपए की दवाई खर्च होती है। हे मेडिकल रूम है। ये एक्सरा रूम है, यहाँ पर गोमाता का एक्सरा किया जाता है, छोटे बच्चे का एक्सरा रूम बहुत बड़ी गाय माता। ये ऑपरेशन थिएटर है, यहाँ पर गोमाता का ऑपरेशन किया जाता है। यहाँ पर आराम से लेटा के ऑपरेशन किया जाता है। ऑपरेशन थिएटर है गौ माता। ये सत्संग भवन है, यहाँ पर स्वामी जी महाराज बैठते हैं और यात्रियों का जमाई राजा की तरफ स्वागत करते हैं। अपने हाथों से चाबी चला और पुस्तक देते हैं। इनको लाड प्यार से इस झूले में बिठा के झूला दिया जाता है और लाड प्यार से बिठा जाता है। जैसे कि आज इसको बिठाया, कल इसको, ऐसे बारी बारी। हे सगळे अनाथ बच्चे म्हणजे यांना माय नाही आहे आणि त्यांच्यासाठी पाळणे वगैरे इकडं हे बघू शकताय. हे पाळण्यामध्ये टाकी देते मस्त पद्धतशीरमध्ये. मस्त त्यांना जीव वगैरे लिहिते म्हणजे
विषय हाडे हे बघू शकता तुम्ही मस्त पद्धतशीर मध्ये. हे वासराला सोय मस्त अनाथ बच्चे. ही बी अनाथ हरण आहे कैट. कसा आहे विषय असं जनावराला जीवला लागतोय नुसतं मी असं मी तसं नाही आहे की नाही. पाहू ना जनावराला जीवला लागत मी असं मी तसं नाही येई. जरा विषय करा जशी हा किती जीवला ते पहा. गाईचा विषय हाड आहे इकडे बघू शकता तुम्ही. लय मोठ्या गाई आहे तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो हे गौमाताचं बिस्तर हॉल आहे. इथं थंडीच्या दिवसामध्ये एखादी गावडी बिमार वगैरे पडली तिथं समजा तिला हे काय म्हणते त्याला बिस्तर वगैरे देते. इकडे बघू शकता तुम्ही असं हे विषय. आणि इकडं गौमाताचं रक्षण म्हणजे सगळे पंछी इकडं म्हणजे हे बघू शकता तुम्ही वरती असं मस्त पद्धतशीरमध्ये. हे म्हणजे सगळ्या प्राण्यांना इथं जीव लई देव असं त्यांचं व्यक्तिक म्हणणं आहे त्यांचं. पण आहे तसं दिसतंय मला. पण इकडे गौमाता आहे आपली आहे की नाही भाई. तर मित्रांनो आम्ही ज्या ठिकाणी दर्शनाला गेलो होतो का तिथं गाई वगैरे तिथं म्हणजे गाईची इतकी सेवा करते ती म्हणजे त्यांचं आपण शब्दात हे नाही करू शकत. पण खरंच गाईची सेवा करते तुम्ही. मला आवडलं भाई तिथं डॉक्टर वगैरे असं कंबल वगैरे सगळं म्हणजे विषय आहे. खरंच एकदम तुम्ही अवश्य भेट द्या राजस्थानमध्ये. म्हणजे भारी ते गाईला इतकं जेवलं येते ते मस्त सांगता येतं. कसं वाटतंय रवी शेठ तुम्हाला ती गाईचं कसं विषय हाड वाटलं तुम्हाला. एकदम भारी वातावरण तिथं. पण गाईला सगळ्यात जास्त जेवलं येते तिथं. मेडिकल वगैरे भारी तिथं. तर मित्रांनो आम्ही आहे जोधपूरच्या पाठीमागं 23 किलोमीटर बघू शकता तुम्ही. हवे वगैरे एकदम मस्त आहे. आणि इकडं हेलिकॉप्टर उडतंय बघू शकता तुम्ही मस्त. हे बघा हेलिकॉप्टर राईड मस्त पद्धतशीर मध्ये राईड चालू होती त्याची. काहीच तुम्ही बघू शकता. आम्ही आता चहा बनवून राहिलो राजस्थानमध्ये. हे राजस्थान आहे रवी भाऊ. मस्त चहा वगैरे घेणार आहे आम्ही आता मस्त फसकायला. आपण कुठे ते सांगा ना. हो आपण कुठे ते सांगा. जोधपूरमध्ये आम्ही सध्या मस्त चहा वगैरे घेतो. आता इथं हवा वगैरे चेक केली. दुकानी मागं पण आहे. हेअर कटिंग पण आहे. हेअर कटिंग पण आहे. आमचा माणूस चहा बनवत आहे खूप चांगल्या प्रकारची. काळ्या चहामध्ये दूध टाकून दिलंय त्यांनी. तर गाईज आम्ही आलेलो आहे इथं घंटाघरला. बघू शकता तुम्ही कसा विषय इथं. हे बघू शकता इकडं रवी सेठन ते फोटो काढते. बघू शकता घंटाघर मस्त पद्धतशीर मध्ये कसा विषय. मित्रांनो हा घंटा काय म्हणते याला घंटाघर मस्त पद्धतशीर मध्ये काही विषय नाही याचा. असं मस्त हे विषय असं. इकडं हे मार्केट आहे. इकडं आमचे मुलं कुठे गेले काय माहीत. पण मार्केट एकदम खतरनाक आहे. इकडं वरती किल्ला आहे बघू शकता तुम्ही. हे बघू शकता वरती किल्ला आहे असं मस्त आहे. तर चला असा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. हा बघू शकता घंटाघर कबूतर उलडे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. आता मस्त खरेदी करायला इकडं बघू शकता पाठीमागं मार्केट आहे. इकडं पाठीमागं घंटाघर आहे. असं मस्त वाटतंय मला खरंच. मी म्हणजे असं वाटतंय राजस्थानमध्येच राहावं. पण इकडं गरमी खूप आहे. ऐक नाही रे हो गरमी खूप आहे. हे आमचे सर इकडं अश्विन भाऊ कसं वाटतंय तुम्हाला राजस्थानमध्ये. एक नंबर. हा एक नंबर वातावरण फसकालाच आहे. सर कसं वाटतंय तुम्हाला. एक नंबर. हा एक नंबर.
चला तुम्ही असंच व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू शकता तुम्ही. चला आम्ही आलो तो घंटाघर मध्ये इथं चप्पल वगैरे घ्यायला. हे रवी सेठ आम्ही चप्पल घेतोय या दुकानामध्ये, घंटाघर पाशी आहे. तुम्हाला दुकानाचं लोकेशन वगैरे मी टाकून देतोय, थोडा वेळ आम्हाला पहिलं घेऊ द्या. तर मित्रांनो आम्ही घेतलेलं हे चपला, हे बघू शकता तुम्ही. आता घरच्या मंदिराला आम्हाला इकडे बघू शकता, इकडे रवी शेठनं लय मोठी शॉपिंग केली हे बघा, आणि या पाहुण्यानं पण लय मोठी केली, आणि येणे तर लय मोठी केली. डायरेक्ट 5 जोड घेतले त्यांच्या घरच्या मंडळीनं. रवी शेठ केवढे झाली तुमची शॉपिंग? बाबा चांगली शॉपिंग झाली तुमची. मित्रांनो आम्ही केलेली शॉपिंग 5-7 हजार रुपयाची कचकावून झाली. दुकानाचं नाव दाखवा. हा तुम्हाला दुकानाचं नाव दाखवतो. मित्रांनो आम्ही झालेलं आहे सगळं. ही दुकानाचा ॲड्रेस आहे इथं बघता यूट्यूबमध्ये आपलं मस्तपैकी मोची गल्लीमध्ये. हे चाचा आहे, यांच्याकडून आम्ही मटेरियल घेतलेलं आहे. तर हे चाचानं लय मस्त आम्हाला चप्पल वगैरे दिली, आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये दिलेली. हे बघू शकता त्यांची दुकान आहे, मोची गल्ली घंटाघर मस्त. तर असंच बॉक कंटिन्यू करा तुम्ही. मित्रांनो आम्ही निघलो आता. कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे हमको मिलके कैसा लगा तुमको? मजा आया, खूब मजा आया. हाँ बहुत अच्छा लगा ना? बहुत अच्छा लगा. बरं हमने कितना के खरीदी किया अभी तक? 5,000. हाँ चलो अभी निकलते. बहुत अच्छे आदमी है, इनको इनके दुकान में आओ, अच्छी क्वालिटी का माल है इधर, है की नाही? जरूर. चल आता सेट आहे. तर गाईज आम्ही केली शॉपिंग की पण आता चाललो बट्ट्या खायला मस्त पद्धतशीरमध्ये. आता बट्ट्या वगैरे दाखवतो तुम्हाला मस्त पद्धतशीरमध्ये. चाललो आम्ही बट्ट्या खायला. असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा, ऐक नाही पाहुणं? हो बरोबर. पाहुण्याला लय भारी ब्लॉग लावून मस्त बिचीला जाव घेऊन चालू द्या दणका. चला मित्रांनो आमची जयसलपूरमध्ये मस्त शॉपिंग वगैरे झालेली आहे. आता आम्ही निघणार आहे अहमदाबाद रवाना डायरेक्ट. मस्त टावर वगैरे बघितलं आम्ही, हे बघू शकता तुम्ही. आता निघलो आम्ही अहमदाबाद. मित्रांनो आम्ही चाललो आता अहमदाबाद मस्त पद्धतशीरमध्ये. हो गाईज तर चला मस्त टूर झाला आमचा. आता डायरेक्ट आता अहमदाबाद. असाच ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा मस्त. तुमच्याकडे नाही ती, पण बाजरी मुळात गोड आहे आणि भाताने शुगर वाढते. मग याकडे मला कीर्तनात विचारलं, भाताने जर शुगर वाढते तर कोकणातले लोक सारखा भातच खातात, त्यांची शुगर का वाढत नाही? तर आता कमी झाली महाराज. पूर्वी कोकणात नाचणी पिकायची, नागली, आणि नागली नाचणी हे सगळ्यात आयुर्वेदिक औषध आहे. तिचा कलरच मुळात लाल आहे, तिच्यात लोहाचं प्रमाण जास्त आहे. मग कोकणातल्या माणसाने 290 मारल्यात सत्कोर नागलीची भाकर खाली त्यावेळेस राहील. तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे आता अहमदाबादला. पण बा इतका पाऊस चालू आहे मरणाचा, तुम्हाला काय सांगा, पुढचं काहीच दिसत नाही. पण आता तरी पण आमचं मित्र गाडी चालवत आहे. इकडं सर बसलेला आहे मस्त पद्धतशीरमध्ये, चांगला फील घेते पावसाचा. कसं वाटतंय सर तुम्हाला? जोरात पाऊस चालू असल्यामुळे मला खूप भीती वाटते. ड्रायव्हर आपला खूप हेवी ड्रायव्हर असल्यामुळे गाडी जोरात पळवत आहे. समोर काहीच दिसत नाही अक्षरशः. पाऊस खूप तुफान चालू आहे. सगळीकडे आजूबाजूला पाणीच पाणी झालेलं आहे. सगळे लोक थांबलेले, लोकांनी साईडला गाड्या थांबवलेल्या आहे. तरी आपण आता माउंट आबूकडे चाललेलो आहे. तिकडे पाऊस नाही आहे. तर लवकरात लवकर आपल्याला दिवसा एरिया कव्हर करायचा असल्यामुळे आपण थांबत नाही चाललेलो आहे. तर मित्रांनो असंच तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा आपला. काहीच आम्ही राजस्थानमध्ये शिरुरीमध्ये. आता आम्ही 2 जण चाललोय ट्रॅव्हल्सना संभाजीनगर, आणि हा अहमदाबादला जाणार आहे, आणि रवी भाऊ पुण्याला जाणार आहे एरोप्लेननी. आम्ही ट्रॅव्हल्सना चाललो. तर हा ब्लॉग इथंच एंड करतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये, परतच्या 100% ट्रिपमध्ये. तर अशाच व्हिडिओला लाईक करत राहा.